Zee24 एक पाऊल पुढे. तर तो पत्ता आम्हाला द्या, आम्ही तुमच्या बरोबर येतो. कारण आमचा पण अपमान होतो. पण अपमान झाला तरी सार्वजनिक कार्य जे व्रत घेतलेलं असतं ते मान अपमानाकरता घेतलेलं नसतं. ते आपल्याला काही एक भूमिका असते. ती मूळची भूमिका कणखर आणि पक्की नसल्यामुळे आपण आणि आपल्या भोवतीचं सैन्य म्हणजे हनुमान आणि हनुमानाच्या भोवतीचं सैन्य या पद्धतीने ती संघटना बांधली. याच्यात पूर्ण परिवर्तन केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही. अगदी टिळे साहेब काय म्हणाल? सप्तर्षींनी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी ही अत्यंत सेफ जागा तुम्हाला का वाटली? मी तुम्हाला सांगितलं आता आज का ज्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे, आता अजितदादांचं जे काही पद्धतीने कामकाज चाललं हे कामावरती आम्ही सगळे खुश होतो. आणि ह्या ज्या पद्धतीने कामकाज झटपटचे मी तिने बघितलं सांगितलं ना तुम्हाला का ज्या जनता दरबार जो चालू होता त्या दिवशी त्यांची माझी भेट झाली. ज्या पद्धतीने कामकाज केलं का समोर जेवढे 150-200 लोक बसलेले असताना जे काही लोक समोर यायचे आणि झटपट जे काम करायचे का समोर आला आणि समोर लगेच फोन लावून ज्या पद्धतीने कामकाज चाललं. पण अजितदादा किती वर्षापासून झटपट काम करतायत? अभय देशपांडे तुम्ही पहिल्यापासून राजकारण कव्हर करता. असं आहे, नाशिक शहराची जी स्थिती लक्षात घेतली आपण आणि शिवसेनेतले अंतर्गत वाद लक्षात घेतले तर नाशिकमध्ये आज म्हणजे यांना म्हणजे टिळेंना आणि बागुल्यांना सगळ्यात जवळचा पक्ष म्हणजे मनसे वाटला पाहिजे, पण ते तिकडे गेले नाहीत. कारण नाशिक शहरामध्ये तिथे सध्या तरी काही वेकेन्सी नाही आहे ह्यांचं राजकीय भवितव्यासाठी. मग आज तिथे नाशिक शहरामध्ये, नाशिक ग्रामीणमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस खूप मजबूत आहे, पण नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपली बांधणी करावी लागते. कारण तिथे आता शिवसेनेची पिछेहाट झाली तर मनसे पुढे आली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला फार म्हणजे सत्ता मिळवेल असं वाटत होतं, तसं घडलं नाही. त्यांची ताकद कमी पडली. ती कमी पडलेली ताकदीची कुठेतरी भरपाई करणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी नाशिक शहरावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. एकेकाळी शरद पवारांचा हा बालेकिल्ला होता. एकदा सगळे आमदार तिकडे शरद पवारांचे निवडून आले होते. तर हाच बालेकिल्ला परत बांधण्यासाठी नाशिक शहर बांधणं खूप महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. यांनाही यांच्या राजकीय भवितव्यासाठी काय शेवटी काय घुसमट वगैरे सगळ्या ह्या गोष्टी पक्ष सोडताना येतातच. म्हणजे एरवी माणूस घुसमट थोडंसं भवितव्य असेल तर घुसमटही सहन करतो, परंतु पक्ष तसंच भवितव्य दिसत नसेल तर मग ती घुसमट असंही होते आणि मग त्यातून आपल्याला बरं असणारी जागा शोधली. मी त्यांना दोष देणार नाही. प्रत्येक व्यक्ती पक्ष सोडणारे हाच विचार करत असते की आपल्याला कुठे स्कोप आहे आपल्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने, आणि त्या दृष्टीने त्यांनी निवडलेलं. आणि राष्ट्रवादीचं आता काय येणाऱ्याचं प्रत्येकाचं स्वागत आहे तिकडे. म्हणजे त्यांनी आता घरातले भांडणं सुद्धा स्वतःच्याकडे सुरू केलेले आहेत घ्यायला, आपण बघितलं बीडमध्ये. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना काही करून पुढच्या निवडणुकीत एकतर स्वबळावर लढवून सत्तेत यायचंय आणि स्वबळावरून नाही आलं निवडून येता आलं तर किमान काँग्रेसपेक्षा 10-5 जागा जास्त निवडून मुख्यमंत्रीपद घ्यायचंय. मग त्याच्यासाठी येईल त्याला आपल्या दिंडीत सहभागी करून घेणं त्यांचं चालू आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खरंय. शेवटी आपण सप्तर्षींकडे जाणार आहोत, मात्र त्यापूर्वी टिळे साहेब अगदी थोडक्यामध्ये तुम्ही आता शिवसेनेतून बाहेर पडलेला आहात, मात्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वयाच्या 12व्या-14व्या वर्षापासून ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात त्या पक्षाला आता बाहेरून तुम्ही काय सल्ला द्याल? या पक्षाचं भवितव्य चांगलं व्हावं, तुम्हाला ज्या अडचणी आल्या आता इतरांना येऊ नयेत यासाठी या पक्षाला, या पक्ष नेतृत्वाला अगदी थोडक्यामध्ये काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे? मी एवढंच सांगेल, मी हात जोडून विनंती करून मान्य उद्धव साहेबांना सांगेल का तुमच्या आजूबाजूला जो कोंडळा आहे, जो खोटं नाटक तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला डिसिजन घ्यायला भाग पाडतो, याच्यापासून कुठेतरी बाहेर निघा. आणि जे काही शहर पातळी असेल, तालुका पातळी असेल, ह्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जर मला काम केलं तर मला असं वाटतं भविष्यामध्ये कुठेतरी शिवसेना खरंच चांगले दिवस येतील. अगदी. सप्तर्षी सर, शेवटी तुम्ही काय सांगाल? जो ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारणार होतो, राजकीय संस्कृती अधिकाधिक इथून पुढच्या काळात आत्मकेंद्रित झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे का? आणि पक्ष सोडण्याची जी नेत्यांची कारणं आहेत ते याच्यापूर्वी जी उदात्त असायची, काहीतरी तत्वाची आणि मुद्द्यांची फारकत असायची, त्यातली संकुचितता अधिकाधिक वाढलेली, अगदी किरकोळ कारणांसाठी पक्ष बदलण्याची घटना, बदलण्याची उदाहरणं वाढणार आहेत का भविष्यकाळात? याची 2 कारणे आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्याची 2 कारणे आहेत. एक तर जवळजवळ सर्व पक्ष सारखे दिसायला लागले आणि सर्व पक्षांच्या मध्ये विचारशून्यतेचं ग्रहण लागलेलं आहे. विचारशून्यता एकदा आली की पक्षातला कुठलाही माणूस कुठल्याही पक्षात जाऊ शकतो. तो फक्त सोय हा त्याचा विषय असतो. तर हे 2 जे गोष्टी आहेत, मूलभूत भूमिका अशी कोणाची पक्की नाहीये, कोणाची. अगदी. तर अशा या काळामध्ये अशा घटना घडणार, ज्याला जिकडे सोय तो तिकडे जाणार.
आणि बोट बुडतीये अशी आवई अजितदादा वगैरे उठवणार, कारण त्यांना राष्ट्रवादी वाढवायची की आता शिवसेना संपली आणि काहींना आज ते खरं वाटणार की आता बोट बुडणार आहे तर आपण भराभर उड्या मारा, म्हणजे पोहून तरी आपल्याला कुठेतरी लागता येईल. तर असा भाग येतो आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला व्यक्तिकेंद्री पक्ष आहेत आपल्याकडे त्यावेळेला अशा घटना वारंवार घडणार. आज शिवसेनेला ग्रहण लागलं, उद्या हेच ग्रहण राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागेल, कारण बांधणी तशीच आहे. आणि मग ज्याचा त्याचा लाभार्थ म्हणजे अभय देशपांडे म्हणतात त्यांच्याशी मी 200% सहमत, आपापल्या लाभार्थाप्रमाणे माणसं इकडून तिकडे जाणार आणि इलेक्शनच्या आधी जास्त होणार, कारण इलेक्शन नंतर मग पुन्हा पक्षबंदीचा कायदा वगैरे येतो. तर त्या कायद्यातून सुटण्याकरता या 1914 आपले 2014ला जी इलेक्शन आहे त्याच्यापूर्वी अशा घटना जास्त घडणार की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात लोक येत जात राहणार. म्हणजे हा खुला व्यवहार आहे आणि याचं बेस विचार शून्यता आहे. खरं, या सगळ्याचा पाया विचार शून्यता हा आहे. अत्यंत मोलाचं आणि शेवटचं वाक्य सप्तर्षी तुम्ही सांगितलेलं आहे. शेवटी बघूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा प्रश्न होता, पक्षातील अंतर्गत नाराजी थोपवण्यात शिवसेनेला यश येईल का? आणि बघा याला लोकांनी काय कौल दिलेला आहे. जवळपास 66% लोकांना वाटतं की होय शिवसेनेला यश येईल, 31% लोक नाही म्हणतायत, तर 3% लोक तटस्थ आहेत. शिवसेनेला नाराजी थोपवण्यात यश येईल असा विश्वास सध्या महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेला वाटतो आहे. मात्र या सगळ्याच्या पाठीमागे, या सगळ्याच्या मुळात विचार शून्यता आहे असं कुमार सप्तर्षी म्हणतायत. आणि त्याचप्रमाणे एकमेकांच्या बोटीतले प्रवासी आपल्या बोटीत घेण्याची ही जी रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे आपल्या वरून पेटलेल्या बोटीच्या बरोबरच आपली बोट खालून सुद्धा फुटलेली आहे. त्याच्यामुळे वरून येणारे जे प्रवासी आहेत इतर बोटीतून ते आपल्या बोटीला लागलेल्या गळतीतून दुसरीकडे सुद्धा जाऊ शकतात. अशी परिस्थिती 2014 पर्यंत अधिकाधिक जास्त प्रमाणात झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपण लक्ष ठेवून असूया इथून पुढच्या प्रवासावर. तुर्त धन्यवाद सगळ्यांचे आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि या अत्यंत नाजूक विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.